नमस्कार. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हितगुजच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजारांची, त्यावर केल्या जाणाऱ्या उपचारांची, त्याचबरोबर प्रतिबंधात्मक कोणत्या गोष्टी केल्या तर तो आजार आपल्यापासून लांबच राहील याविषयी देखील आपण मार्गदर्शन करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे डायबिटीससाठी प्रगत पंचकर्म चिकित्सा, जी विशेषतः माधव बागनी स्वतः निर्मित केली आहे आणि या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. प्रेक्षक हो, टेक्नॉलॉजी इतकी प्रगत झाली आहे, ॲडव्हान्स अशा ट्रीटमेंट आल्या आहेत, तरीसुद्धा डायबिटिक व्यक्तींची संख्या काही कमी होत नाही आहे. आज पाहिलं तर एका घरात प्रत्येक 4 व्यक्तींमागे एक व्यक्ती डायबिटिक आहे. पण माधव बागने त्याच्या 17 वर्षांच्या अथक संशोधनातून तयार केलेल्या पंचकर्म चिकित्सेच्या मदतीने 40,000हून अधिक रुग्णांवर उपचार करून त्यांना डायबिटीसच्या कचाट्यातून अडकण्यापासून बचावलं आहे. आज आपण त्याच ट्रीटमेंटविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याबद्दल आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ व्यक्तिमत्व आलेलं आहे. ते म्हणजे माधवबागचे तज्ञ डॉक्टर प्रवीण घाडीगावकर, जे स्वतः मेडिकल ऑपरेशन हेड आहेत. सर, आपल्या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. मी सुरुवातीलाच म्हटलं की 40,000 व्यक्तींना ह्यापासून तुम्ही दूर केलं. साधारणपणे डायबिटीस म्हटलं की तो आता बरा होणारच नाही, तो कायमचा चिकटला, अशा एक समज असतो. तर ह्यावर तुम्ही कशा पद्धतीने मात करायला सांगितलं? कसं आहे, डायबिटीज जसं तुम्ही म्हटला की आता हा आयुष्यभराचा सोबती आहे असा समज आहे. कारण बऱ्याचदा डायबिटीससाठी जे उपचार केले जातात ते लाक्षणिक उपचार आहेत. म्हणजे काय, आत्ता शुगर वाढली आहे तर एक गोळी अजून वाढवूया किंवा गोळ्यांमध्ये बदल करूया जेणेकरून रक्तातली साखर नियंत्रणात राहील. इथे कुठेही किंवा कोणीही याचं मूळ काय आहे, ही साखर नक्की का वाढते याचा मागोवा घ्यायचा फारसा प्रयत्न करताना दिसून येत नाही. माधव बागने गेल्या 5 वर्षापासून जे काही जगभरात वेगवेगळी संशोधनं झाली, मग ती पाश्चात्य संशोधनं असो, डाएट रिलेटेड संशोधन असो किंवा आयुर्वेदात झालेली संशोधनांचा अभ्यास करून या वाढत जाणाऱ्या साखरेचा म्हणजेच डायबिटीसचं मूळ असतं ते म्हणजे इन्सुलिनच्या कामातला बिघाड. म्हणजेच काय, आपल्या शरीरातलं तयार होणारं इन्सुलिन त्याचं साखरेचं व्यवस्थापन करायचं जे काही काम नेमून दिलेलं आहे हे व्यवस्थित करू शकत नाही आणि त्याच्यामुळे रक्तातली साखर ही वाढायला लागते. म्हणजेच इथे आपल्याला वाढणाऱ्या साखरेवरती काम करायचं नाही आहे, तर इथे आपल्याला काम करायचं आहे इन्सुलिन शरीरात व्यवस्थित कसं काम करेल याच्यावरती काम करायचं आहे. त्यामुळे मूळ शोधून ज्यावेळी आयुर्वेदाच्या मदतीने माधव बागने उपचार सुरू केले त्यावेळी जसं तुम्ही म्हणालात, आत्तापर्यंत 40,000पेक्षा जास्त लोकांना त्यांना त्यांच्या मधुमेहातून बाहेर काढण्यासाठी माधव बागने यशस्वीपणे मदत केलेली आहे. नक्कीच. आणि प्रेक्षक हो, माधवबाग ही 17 वर्ष जुना अनुभव असलेली आयुर्वेदिक संस्था आहे, जिथे 350हून अधिक क्लिनिक्स आहेत. त्याचबरोबर 3 निवासी हॉस्पिटल्स देखील आहेत. महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, कोलकाता, छत्तीसगड, जम्मू काश्मीर, कर्नाटक आणि विशाखापट्टणम सारख्या ठिकाणी, शहरांमध्ये देखील तुम्हाला हे क्लिनिक्स उपलब्ध मिळतील. तुम्ही देखील जर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टी पाळू इच्छित असाल आणि आपले हृदय निरोगी ठेवू इच्छित असाल तर निश्चितच ताबडतोब फोन उचला आणि स्क्रीनवर दिसत असलेल्या क्रमांकांवर म्हणजे 02248932323 या क्रमांकावर आत्ताच मिस कॉल द्या आणि तुमचे जुने रिपोर्ट्स दाखवून तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन नक्की घ्या. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट्स फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी तुम्हाला लगेचच संपर्क करतील. मी प्रेक्षक तुमच्या वतीने सरांना दुसरा प्रश्न असा विचारणार आहे की बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की गोळ्या बंद व्हाव्यात किंवा गोळ्या नकोच असतात कोणाला, तर त्यावरती काय सोल्युशन आहे? नक्कीच, मधुमेहामध्ये गोळ्या हा आयुष्यभर घ्यायला लागतात. इन्सुलिन सुरू झालं की ते आयुष्यभर घ्यायला लागतं. त्यामुळे बऱ्याचदा लोकांना कंटाळा आलेला असतो. हा झाला रुग्णाचा पार्ट. पण त्याचबरोबर खूप वर्ष गोळ्या घेतल्याने त्या गोळ्यांचे वेगवेगळे साईड इफेक्ट सुद्धा कालांतराने त्या रुग्णाला दिसायला लागतात. त्यामुळे या गोळ्यांपासून सुट्टी मिळू शकते का, गोळ्या आपल्याला बंद करता येऊ शकतात तर निश्चितपणे याचं उत्तर आहे होय. आपण जर या आजाराचं, डायबिटीसचं मूळ शोधलं आणि मुळावरती जर उपचार केले तर निश्चितपणे आपल्या चालू असलेल्या गोळ्या आपण यशस्वीपणे बंद करू शकतो आणि त्या टप्प्याटप्प्याने आपल्याला बंद करता येतात. याच्यासाठी शरीरातलं इन्सुलिनच्या कामातला बिघाड म्हणजेच आपल्या शरीरात आहारातून शरीरात साठत जाणारी चरबी जर आपण कमी करू शकलो तर निश्चितपणे हे शक्य आहे. माधव बागने विकसित केलेली CDC उपचार पद्धती, कॉम्प्रेहेन्सिव्ह डायबेटिक केअर नावाची जी काही उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये पंचकर्म आहे, डाएट आहे, एक्सरसाइज आहे, आयुर्वेदाची वेगवेगळी पॉवरफुल औषधं आहेत. या सगळ्याची सांगड घालून आपण रक्तातली वाढत जाणारी साखर तर नियंत्रणात आणू शकतो. पण त्याचबरोबर ज्या काही ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू आहेत त्या
त्या यशस्वीपणे कमी कमी करत जाऊन टप्प्याटप्प्याने आपण त्या पूर्णपणे बंद करू शकतो. नक्कीच प्रेक्षक माधवबागबद्दल अजून एक तुम्हाला माहिती देतो की माधवबागच्या आयुर्वेदिक डायबिटीस रिव्हर्सल उपचारांनी फक्त 90 दिवसात डायबिटीज मुक्त होऊन वर्षभर तत्संदर्भातील कोणतेही औषध न घेऊन देखील पुन्हा रक्तातील साखर नॉर्मल येते, म्हणजेच ती व्यक्ती डायबिटीसपासून मुक्त झाली असं समोर आलंय. आणि याला जर्नल ऑफ असोसिएशन ऑफ फिजिशियन ऑफ इंडिया म्हणजे जापी या प्रसिद्ध रिसर्च पेपरने देखील मान्यता दिली आहे. तुम्हालाही जर तुमच्या कामाची माहिती वाटत असेल तर निश्चितच तुम्ही खाली स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवरती तुम्ही संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भात देखील मार्गदर्शन मिळू शकतं. तुमच्याच वतीने दुसरा एक मला असा प्रश्न विचारायचा की इन्शुलिनचा ट्रीटमेंट तुम्ही उल्लेख केलात, पण त्याने कसा पद्धतीने फायदा होऊ शकतो? ज्यांना इन्सुलिन चालू आहे ते बाहेरून इन्सुलिन घेत असतात अशा प्रत्येक व्यक्तीचा समज हा असतो, जर मी बाहेरून इन्सुलिन घेतो याचा अर्थ माझ्या शरीरात इन्सुलिन बनत नाही आहे. पण इथे मी सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू इच्छितो की टाईप 2 प्रकारच्या डायबिटीजमध्ये शरीरात इन्सुलिन व्यवस्थित प्रमाणात तयार होत असतं, फक्त ते इन्सुलिन व्यवस्थित काम करू शकत नसतं, म्हणून बाहेरून इन्सुलिन घ्यायची गरज पडत असते. इथे आपण शरीरात तयार होणाऱ्या इन्सुलिनलाच जर व्यवस्थित कामाला लावलं, त्या इन्सुलिनच्या कामात बिघाड किंवा अडथळा म्हणून आलेली चरबी जर आपण काढून टाकू शकलो तर शरीराने तयार केलेलं इन्सुलिनच व्यवस्थित काम करायला लागतं. आणि अशा रुग्णांमध्ये आम्ही बघितलं अगदी दुसऱ्या दिवशीपासून 8 ते 10 युनिटने इन्सुलिनचे डोसेज कमी होत जातात आणि कालांतराने बाहेरून घेणाऱ्या इन्सुलिनचे इंजेक्शन्स पूर्णपणे बंद करता येतात आणि इन्सुलिन बंद करून सुद्धा रक्तातली साखर पहिल्यासारखी नॉर्मलच आपल्याला दिसून येते. त्यामुळे इथे फक्त लक्षणांच्या मागे न धावता आपण फक्त लाक्षणिक चिकित्सेच्या मागे न धावता आयुर्वेदाची कास धरून मुळावरती घाव घालणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक आजाराचं मूळ समजून घेऊन त्याच्यावरती जर आपण उपचार करून घेतले तर निश्चितपणे आपल्याला त्याच्यातून फायदा होताना दिसू शकतो. डॉक्टर प्रवीण, पण ही ट्रीटमेंट कशी असते, म्हणजे कशा पद्धतीने केली जाते? जसं मी आता म्हटलं की आपल्याला काय काम करायचं तर इन्सुलिनला व्यवस्थित कामाला लावायचं आणि इन्सुलिनच्या कामात अडथळा बनत असलेली चरबी आपल्याला काढून टाकायची आहे. मग ही चरबी काढून टाकत असताना शरीरातून वजन कमी करणं खूप गरजेचं असतं, कारण शरीरातला फॅट आपल्याला काढून टाकायचा आहे. त्यामुळे इथे सगळ्यात पहिला रोल येतो तो म्हणजे आहाराचा. योग्य पद्धतीने आहाराचं व्यवस्थापन करण्यासाठी माधवबागने प्रमेह नावाचा एक डाएट किट विकसित केलेला आहे. हे डाएट किट म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, आपण जे काही आहार रोजच्या जीवनात घेत असतो त्याचं राशन प्रोव्हाइड करायचं काम आम्ही करतो. सकाळच्या चहापासून ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, इव्हनिंगला जे आपण वेगवेगळे स्नॅक्स खातो ते आणि रात्रीचं जेवण हे बनवण्यासाठी लागणारं रॉ मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करत असतो, जेणेकरून शरीरात प्रिसाईज कॅलरीचा डाएट जाईल, अशा पद्धतीचा आहार जाईल जो शरीरातली चरबी कमी करेल. आणि याचे परिणाम आपल्याला असे दिसून येतात की रक्तात वाढत जाणारी साखर आपल्याला नियंत्रणात राहताना दिसून येते. दुसरा चिकित्सेचा पार्ट असतो ते म्हणजे आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सा. प्रत्येक डायबिटीज व्यक्तीमध्ये ही पंचकर्म चिकित्सा महत्त्वाची असते, कारण डायबिटीज व्यक्तीमध्ये शरीरात वाढत जाणारी साखर ही रक्तवाहिन्यांना डॅमेज करायला लागते आणि आपल्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांना जर सुदृढ ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल तर पंचकर्म चिकित्सा जी 5000 वर्षापासून आयुर्वेदात सांगितलेली आहे हे इथे मदत करताना आपल्याला दिसून येते. याच्या जोडीला आयुर्वेदातली पॉवरफुल हर्ब्स वापरून जी काही औषधं बनवलेली आहेत ही औषधांची आपल्याला जोड द्यायला लागते. व्यायामाचं योग्य आपल्याला व्यवस्थापन इथे करायला लागतं आणि ताणतणाव, स्ट्रेस, झोप या सगळ्याची योग्य सांगड ज्यावेळी आपण घालायला लागतो त्यावेळी निश्चितपणे मधुमेहातून बाहेर पडणं सहज सोपानी शक्य होतं. डॉक्टर, डायबिटीस होतो त्याचसोबत कोलेस्टेरॉल देखील तुम्ही कंट्रोल ठेवण्याच्या संदर्भातली गोळी देता किंवा ट्रीटमेंट करतात, तर याचा एकत्रित संबंध काय असतो? माधवबागमध्ये ते कसं केलं जातं? जसं मी आत्ता म्हटलं की डायबिटीज होण्याच्या प्रोसेसमध्ये रक्तात कोलेस्ट्रॉल प्रचंड प्रमाणात वाढलेलं आपल्याला दिसून येतं, कारण हीच चरबी साठून साठून इन्सुलिनच्या कामातला अडथळा बनत असते. त्यामुळे बऱ्याचदा डायबिटीसच्या व्यक्तींनी कधी लिपिड प्रोफाईल चेक केलं की त्यांना कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसतं. मग कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या स्टॅटिनच्या वेगवेगळ्या गोळ्या त्यांना सुरू करायला लागतात. इथे आपल्याला फक्त गोळीवर डिपेंड न राहता किंवा गोळ्यांच्या आहारी न जाता ही चरबी शरीरात वाढूच नये याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. ज्या ज्या मधुमेह व्यक्तींना कोलेस्ट्रॉल वाढलेलं दिसत असेल त्यांनी पहिला बदल त्यांच्या आहारात करणं खूप गरजेचं आहे. प्रमेह डाएट किट नक्कीच त्यांना मदत करताना आपल्याला दिसून येईल. या आहाराबरोबरच योग्य व्यायाम आणि गरज पडली तर पंचकर्म उपचार पद्धती या सगळ्याची सांगड घातली तर फक्त आहारातल्या बदलांनी आपल्याला कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतं.
नक्कीच तुम्ही खरं तर खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतायत, पण प्रेक्षक हो, सर तर मार्गदर्शन करतायत, पण मुळात ह्याविषयी जी ट्रीटमेंट घेतली आहे म्हणजे डायबिटीसच्या रिव्हर्सल ट्रीटमेंटविषयी ज्यांनी आपली स्वतःच्या तोंडून माहिती दिली की त्यांना त्याबद्दल कसं वाटलं ते आपण ऐकूयात. नमस्कार, मेरा नाम रामकृष्णन है और मैं एक बैंक में मैनेजर हूँ। आपको पता होगा कि बैंक में एक मैनेजर का रोल कितना स्ट्रेसफुल होता है और इसी वजह से मेरा भी काफ़ी समय तक डायबिटीज़ से मैं जूझता रहा। 2-3 साल पहले से मैं इंसुलिन भी मेरी शुरू हो गई थी। मैं ऐसे ही सोशल मीडिया में ऐसे देखता रहा कि भाई कुछ तो ये इसके काफ़ी कुछ ट्रीटमेंट होगी। तब फेसबुक में मैंने माधव बाग की एक एडवर्टाइजमेंट देखी थी, तो मैंने वो ट्रीटमेंट शुरुआत की यहाँ पे। जब मैं यहाँ ट्रीटमेंट पहली बार आया था ट्रीटमेंट के लिए, तब मेरी HbA1c 8.6, इसके पहले मैं HbA1c मेरी 11 तक गई थी और शुगर लेवल भी काफ़ी हाई थी और हाइपरटेंशन भी था मुझे, ब्लड प्रेशर भी काफ़ी हाई थी। तो आज मेरी HbA1c है 6 और मैं शुगर विदाउट एनी दवा, मेरी इंसुलिन बंद हो गई, मेरी सारी दवाइयाँ बंद हो गई है। तो आज मैं गर्व से कह सकता हूँ कि यह माधव बाग से जो ट्रीटमेंट लिया हूँ मैंने, इससे मुझे काफ़ी फ़ायदे पहुँची है। मेरे सभी दोस्तों से मेरी यही प्रार्थना है कि आप लोगों को जो भी समस्या हो, आप लोग माधव बाग में आइए और अपने सेहत का जो ये है, जो इम्प्रूवमेंट है, वो देखिए यहाँ पे। नमस्कार दोस्तों। तुम्ही आता जी प्रतिक्रिया बघितली अशाच प्रतिक्रिया वेगवेगळ्या रुग्णांच्या माधवबागच्या यूट्यूबवरती देखील मांडण्यात आल्या ठेवण्यात आल्या, ज्या तुम्ही बघू शकता। आणि तुम्हाला कुठे जर ही ट्रीटमेंट योग्य वाटत असेल तर तुम्ही निश्चितच खाली दिलेल्या क्रमांकांवरती संपर्क साधा। 90 दिवसात डायबिटीस आटोक्यात येऊ शकतो किंवा बरा होऊ शकतो असं माधवबागने म्हटलंय, पण महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेली जी प्रिस्क्रिप्शन्स आहेत ती योग्य वेळी आणि सगळ्या आहार असेल, व्यायाम असेल, या जर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या तर ते 90 दिवस निश्चितच तुम्हाला आयुष्याला कलाटणी देतील, हे मात्र नक्की। तुर्तास वेळ झाली आहे आता ब्रेक घेण्याची। ब्रेक नंतर आपण पुन्हा एकदा या विषयावर चर्चा करूयात। हितगुज या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो आहोत डायबिटीज संदर्भात, जी प्रगत पंचकर्म चिकित्सा आहे जी माधवबागनी स्वतः संशोधन करून सुरू केलेली आहे। या संदर्भात आपण डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांचं मार्गदर्शन घेतो आहोत, जेणेकरून ते आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देऊन डायबिटीजबद्दल मार्गदर्शन देखील करतायत। डॉक्टर, साधारणतः डायबिटीज हा दुर्धर रोग मानला जातो, म्हणजे खूप गोष्टींना कॉम्प्लिकेशन्स देखील निर्माण करू शकतो। तर या संदर्भात कुठले पेशंट्स तुमच्याकडे येतात? वेगवेगळे दोन जे टाईप म्हटले जातात डायबिटीसचे, यामध्ये कोणते पेशंट्स येतात आणि कशा पद्धतीचे ते असतात? खरं आहे, डायबिटीजला खूप दुर्धर आजार म्हटलं जातं, कारण हा सायलेंट किलर सारखा आपल्या शरीरात एकदा आला की पहिली 2 ते 5 वर्ष तो काहीही शरीराला डॅमेज करत नाही, पण एकदा का 2-5 वर्ष गेल्यानंतर तो शरीराला वाळवीसारखा पोखरायला सुरुवात करतो आणि परिणामी डोळ्यांचे विकार निर्माण होतात, दिसणं कमी व्हायला लागतं, स्ट्रोक, पॅरालिसिस, किडनी फेल्युअर होणं, हार्ट अटॅक येणं, हृदयासंदर्भातल्या वेगवेगळ्या समस्या, स्किन इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, जखमा भरून न येणं, हातापायाच्या नसांमध्ये आगाग निर्माण होणं, तळपायाला मुंग्या येणं, अशा पद्धतीची वेगवेगळी लक्षणं आपल्याला, यालाच डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स म्हणतो, हे दिसून यायला लागतात। आणि असे रुग्ण ज्यावेळी माधवबागकडे येतात त्यावेळी पहिलं इथे आपल्याला काम करायचं असतं ते म्हणजे रक्तातली साखर आपल्याला पूर्णपणे नियंत्रणात आणायची आहे। माधवबाग फक्त डायबिटीजवर काम करतं आणि ज्यावेळी रक्तातली साखर आपण नियंत्रणात आणायला लागतो त्यावेळी त्यांचे हे उत्पन्न झालेले वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स, मग डोळ्यासंदर्भातल्या समस्या असेल, किडनी फेल्युअरची, रक्तातलं क्रिएटिनिन वाढलेलं असेल, ज्यांच्या जखमा भरून येत नाही आहेत, बरीच वर्ष 2-2, 3-3 वर्ष वेगवेगळ्या डॉक्टरांच्या चक्रा मारून सुद्धा जखमा भरून येत नाही आहेत, अशी हजारो उदाहरणं माधवबागकडे आहेत। इथे फक्त माधवबागने काम केलेलं असतं रक्तात वाढणारी साखर, म्हणजे डायबिटीज नियंत्रणात ज्यावेळी आम्ही आणायला लागतो त्यावेळेला हे सगळे कॉम्प्लिकेशन्स ऑटोमॅटिकली आटोक्यात यायला लागतात आणि अशी बऱ्याच रुग्णांना याचा फायदा झालेला आपल्याला दिसून येतो। साधारणतः ब्लड प्रेशर हे देखील या काळात वाढत असतं, एक असं आढळलं गेलंय किंवा आपण जवळपासचे पेशंट बघतो।
तर यामध्ये ते कसं काय नॉर्मल येऊ शकतं का, कशा पद्धतीने? जसं मी आता म्हटलं की ब्लड प्रेशर हे सुद्धा डायबिटिक कॉम्प्लिकेशनचा एक पार्ट आहे. जसं मी या कार्यक्रमात उल्लेख केला की रक्तात वाढत जाणारी साखर सगळ्यात पहिली डॅमेज करायला लागते ती म्हणजे रक्तवाहिनीला. आणि रक्तवाहिनीची लवचिकता, ज्याला आकुंचन प्रसरण शक्ती आपण म्हणत असतो, ही कुठेतरी प्रॉब्लेममध्ये जायला लागते, ती कडक बनायला लागते. आणि या कडक रक्तवाहिनीमध्ये जी आकुंचन प्रसरण क्षमता आहे ती कमी झाल्या कारणामुळे ब्लड प्रेशर या व्यक्तीमध्ये वाढायला लागतं. त्यामुळे मधुमेह व्यक्तींमध्ये ब्लड प्रेशरची शक्यता आपल्याला दाट दिसून येते. आणि इथे आपण ज्यावेळी रक्तवाहिनीवरती काम करायला सुरुवात करतो, ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायला सुरुवात करतो, रक्तातली साखर कंट्रोल आणायला सुरुवात करतो, त्यावेळी निश्चितपणे या ब्लड प्रेशरच्या आजारातून बाहेर पडताना आपल्याला रुग्ण दिसायला लागतो. म्हणजेच ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे आणि ज्यांना ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम आहे अशा व्यक्तींनी फक्त डायबिटीजवरती काम सुरू करावं, ब्लड प्रेशर ॲटोमॅटिकली त्यांचं नॉर्मल येताना आपल्याला दिसून यायला लागतं. त्यामुळे अशा वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशनमधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर या कॉम्प्लिकेशनचं मूळ जे रक्तातली वाढत जाणारी साखर म्हणजेच डायबिटीज याच्यावरती काम केलं की या कॉम्प्लिकेशनमधून आपण यशस्वीपणे बाहेर पडणार असतो. डॉक्टरांनी खरं तर आता एक उदाहरण दिलं की BP आणि या सगळ्या कॉम्प्लिकेशन्समधून बाहेर पडू शकतात. तर या संदर्भातच कुठले जे आनंदी रुग्ण आहेत त्यांनी काय म्हटलंय ते पाहूयात. एकदा लोणावळ्याला ऑडिटला असताना आहे आणि शिवाजी त्या ठिकाणी मला बीपीचा भरपूर त्रास झाला. त्या ठिकाणी जवळजवळ 5 दिवस मला हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. वयाच्या 17व्या वर्षी मी आणि मिसेसनी इकडे ट्रीटमेंट घेण्याचं ठरवलं. ट्रीटमेंट सुरू केली. तर माझी ट्रीटमेंटमुळे माझा जवळजवळ BP 160 ते 110 असा असायचा. आणि त्या वेळेला वजनसुद्धा भरपूर होतं. वजन जवळजवळ 72 किलो होतं. आणि त्या वजनामुळे मला त्रास व्हायचा. जिनासुद्धा चढता येत नसायचा. अनेक गोष्टीचा त्रास व्हायचा. त्यानंतर डायबिटीजचा त्रास या ठिकाणी निश्चित झाला आणि डायबिटीजचा सुरुवात झाली होती. तर या इथल्या ट्रीटमेंटनी ज्यावेळेला मी फेब्रुवारीपासून रेग्युलर ट्रीटमेंट घेतली आणि पंचकर्माला सुरुवात केली, ते 2 ते 3 महिन्यामध्ये माझा BP नॉर्मल आला आणि डायबिटीजही नॉर्मल आला. त्याचबरोबर माझ्या हळूहळू ॲलोपॅथीच्या गोळ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद झाल्या. मानसिक स्वास्थ्य पण नव्हतं. कधी कधी झोप येत नव्हती, ती नीट झोप यायला लागली. बऱ्याचशा गोष्टींमध्ये फरक पडला. मला तर गुडघेदुखीचा त्रास होता. तो गुडघेदुखीचा त्रास मी मध्यंतरी जाणूबस्ती करून घेतली. जाणूबस्तीमुळे मला जवळजवळ 80-90% फरक पडला. हे जे आपण मला या ठिकाणी संधी दिली बोलण्याची आणि मलाही ट्रीटमेंट मिळाली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद. आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले धन्यवाद मानतो. निश्चितच एक डॉक्टर म्हणून तुम्हाला बऱ्याच समाधान लाभत असेल अशा पद्धतीचे रुग्णांची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर. डॉक्टर, डायबिटीसची काही कारणं जी आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं दिसतं की अनुवंशिकता. मग ही अनुवंशिकता असल्यामुळे कशा पद्धतीने दुसऱ्यांना होऊ नये यासाठी कुठल्या पद्धतीने प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत? ज्या व्यक्तींच्या घरामध्ये म्हणजे आई वडिलांना जर डायबिटीज असेल तर अशा व्यक्तीने सगळ्यात महत्त्वाचं लक्ष ठेवायचं ते म्हणजे स्वतःच्या वजनावरती. जर वजन वाढत जात असेल तर कुठे ना कुठे ही शरीरात वाढत जाणारी चरबी कदाचित इन्सुलिनच्या कामातला बिघाड बनू शकते आणि पुढे जाऊन डायबिटीसची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं हे पहिलं महत्त्वाची गोष्ट या व्यक्तींनी फॉलो करणं खूप गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आहार त्यांनी व्यवस्थित त्यांचा मॅनेज करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आपण आपल्या करिअरच्या मागे किंवा रुटीनमध्ये फास्ट फूड असेल, एक्स्ट्रा कॅलरी, रात्री अवेळी खाणं, या सगळ्या बदलातून आपण शरीरात एक डायबिटीज निर्माण व्हायची पार्श्वभूमी तयार करत असतो. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं, आहार योग्य करणं आणि रोज सकाळी किमान अर्धा तास व्यायाम करणं, या 3 गोष्टी जर ते नियमित फॉलो करत असतील आणि याच्या जोडीला किमान 6 महिन्यातून एकदा HbA1c जी डायबिटीसची गोल्ड स्टँडर्ड तपासणी आहे ही तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि या HbA1c मध्ये जर आपण प्री डायबेटिक स्टेजमध्ये किंवा कुठेतरी डायबिटीसकडे जातोय असं जर जाणवू लागलं तर लगेचच जवळच्या डॉक्टरांचा जर सल्ला घेतला तर अगदी कमी कालावधीमध्ये, कमी खर्चामध्ये आणि कमी श्रमामध्ये ते या मधुमेहातून किंवा डायबिटीजमधून यशस्वीपणे बाहेर पडू शकतात. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खरं तर कॉम्प्लिकेटेड असलेल्या डायबिटीजबद्दल तुम्ही अगदी सहज पद्धतीने माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.
डॉक्टर प्रवीण घाडीगावकर यांनी आपल्याला सकारात्मक अशी उत्तरं देत उत्तम असं मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे मधुमेहावर मात करणं खरंच शक्य आहे असं तुम्हाला देखील वाटलं असेल. पण यासाठी काही कष्ट मात्र तुम्हाला करावे लागणार आहेत. तुम्हालाही जर हा फक्त 90 दिवसांचा कोर्स तुम्हाला करून डायबिटीस रिव्हर्सरचा जर करायचा असेल तर नक्कीच या चिकित्सेविषयी अधिक जाणून घ्या. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या वेबसाईटवरती देखील तुम्ही व्हिजिट करू शकता. त्याचबरोबर नंबर जो आहे त्याच्यावरती मिस कॉल द्या आणि माधवबागचे प्रतिनिधी तुम्हाला अपॉइंटमेंटच्या संदर्भात संपर्क साधतील.